महाडिक साहेब जे बोलले त्याच्यात काय महिलांचा अपमान झालेला मला तरी वाटत नाही. एखादा भाऊ आपल्या चेष्टेने आपल्याला बोलत नाही. ज्यांना नाही मिळत आहे त्यांनाही मिळू दे अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी असं म्हणायचं नाही मुन्ना मडकांनी बायकांचा बंदोबस्त करतो, हे चुकीचं वक्तव्य आहे त्यांचं. पण बंटी साहेबांनी जे काय मधुरिमा राजनबद्दल जे काय बोलले त्याच्यात झालं नाही महिलांचा अपमान, तो कुठे गेला? दम असेल तर पुढे या वगैरे असं बोले, हे चुकीचं नाहीये, ह्या चूक आहेच ना. एक मात्र लक्षात ठेवा, लाडकी बहीण मिळाल्यामुळं सगळ्या स्त्रियांमध्ये दम आलेला आहे. बंटी पाटील साहेब आपल्या एका राजाच्या राजघराण्यातल्या महिलेला तिचा दम काढतात, ते तुम्हाला मीडियावाल्यांना दिसलं नाही? दावलं आम्ही कुठं दाखवलं? हे मडकांच दाखवत आहे, ते दाखवा ना. तिथं बसेस चालू होत्या काय, मग बंटी पाटील साहेबांचं ते कॉलेज आहे, तिथं पार्किंगला पूर्ण रस्ता घेतलाय, त्यामुळे बसेस बंद केले. आता आम्हाला साई मंदिरला जावं लागते बसला बसावं. सरकारनं दिला आम्हाला बहिणींना आणि इकडं वाढवी केलं. मग हे बहिणीचा लाडा म्हणायचा का बहिणीच्या डोक्यावर बसल्याला म्हणायचं? जे निवडून आले ऋतुराज पाटील 5 वर्षात एकदा तरी या गल्लीत किंवा साळुखे नगरात आलेत काय त्यांना विचारायचं आणि दाखवून द्यायचं ते आलेत काय. जास्तीत जास्त करून ऋतुराज पाटील मला तर वाटतंय, कारण तिने काय दिलं नसो नाही देऊ, पण हे बहिणीने वाढवून महागाई तर केलेलं नाही, एवढं मला म्हणायचं. ऋतुदादा तसे आमच्या पर्सनल टच मध्ये असतात, सतत भागात काही कमी जास्त सतत त्यांचं चालू असतं. आम्हाला देवळासारखी एवढी छान हे त्यांनी प्रॉपर्टी उभा करून दिली. आम्हाला नव्हत्या त्या सोयी सगळ्या अमल साहेबांमुळे मिळाल्यात. अमल साहेब, धनंजय महाडिक साहेब यांच्यामुळे आम्हाला त्यांच्या मिळालेत सोयी. 10 वर्ष रस्ता नव्हता आमच्या गल्लीत, तर अमल महाडिक साहेब आले, त्यांनी बघितलं काय रस्त्याची परिस्थिती आहे, त्यांनी मुन्ना महाडिक साहेबांशी बोलून फंड मंजूर करून आमचा 10 वर्षांनी रस्ता झालाय. वातावरण काय ऋतुराज पाटलांचंच आहे, बंटी साहेब आहे, मोठा पाठिंबा बटणी पाटीलांचा आहे. अडचणीला पण उभे राहिलेत पाठीशी, प्रत्येकाशी गोरगरिबांना मदत केलेली आहे, कोरोनाच्या काळात मदत केलेली आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला जाणीव असली पाहिजे. 18 वर्षी तर राहते, आम्हाला इथं रस्ता नव्हता, आता पाईपलाईनचे आम्हाला इथं थेट पाईपलाईन चालू केले, नंतर ड्रेनेजचं आमचं मंजूर झालंय, त्यात आता रस्त्यांचं आमचं वर्ण रस्ते पण करायला लागले, त्यामुळे तर आम्हाला त्याची सुविधा चांगली केली आणि त्यामुळे तर आम्हाला अमोल महाडिकच पाहिजे. बंटी पाटलांनी आम्हाला पाण्याची थेट पाईपलाईन सोय केलेली आहे, त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे आणि नेहमी संपर्कात असतात, सगळ्यांना मदत करतात, त्यामुळं आमचं बऱ्यापैकी महिलांचं मत आहे दादांनाच. आज बऱ्याच ठिकाणी अमृत योजना दिली आहे, पण पाणी अजून चालू नाहीये, पण आम्हाला योजना देऊन इथं आता त्यांनी पाणी चालू केलेलं आहे. पाणी आता आलंय? होय होय. कुणी आणले? अमन महाडिक. आमच्या भागात तरी आम्हाला असा निर्णय आहे की आम्हाला ऋतुदादाच हवेत. पण एक लक्षात घ्या, यावर्षी दक्षिण मधला ऋतू बदलणार म्हणजे बदलणार, हे नक्की. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि या निवडणुकांच्या रणधुमाळीच्या निमित्तानं आपण कोल्हापुरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. आणि दर्शको, मी आता आहे ते म्हणजे दक्षिण कोल्हापूरमधल्या कळंबा भागामध्ये असलेल्या साळुखे नगरमध्ये. खरं तर नेहमी आपण चौकात, वाडी वस्तीवर जाऊन लोकांशी बोलतो, संवाद साधत असतो. आत्ताची ही जी प्रतिक्रिया असणार आहे ती महिलांशी विशेषतः बोलायचं आहे, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गल्लीमध्ये आपण चाललोय. यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये कोल्हापूरमध्ये पाटील महाडिक असा सामना या दक्षिण कोल्हापूरच्या वातावरणामध्ये आहे. आणि मग अशा वेळा ही जनता नेमकी कोणाच्या बाजूने आहे, महिलांचं नेमकं काय म्हणणं आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परवा दिवशी महिलांच्या बाबतीमध्ये जो एक विषय झाला इथं कोल्हापुरात की बंटी पाटलांनी अगोदर महिलांच्या बाबतीमध्ये ते मधुरिमा राजेंच्या बाबतीमध्ये जे बोलले त्याबद्दल थोडासा वादंग उडला होता, माफी मागा वगैरे झालं. आणि त्यानंतर अगदी काही दिवसानंतर इथं मुन्ना महाडिक म्हणजे धनंजय महाडिक खासदार ते महिलांच्या बाबतीमध्ये लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भानं काहीतरी बोलले होते. आणि मग त्या दोघांच्या वक्तव्यातून जी काही एक राळ संपूर्ण दक्षिणच्या या वातावरणामध्ये उठले, त्याबद्दल सर्वसामान्य महिला, या कुटुंबांमधल्या महिला नेमकं काय म्हणतात हे आपण जाणून घेण्यासाठी खाली साळुंखे नगरमध्ये त्या ठिकाणी चाललोय. इथल्या महिलांचं नेमकं काय म्हणणं आहे, खरंच या दोघांनी महिलांचा अपमान केलाय का, किंवा मुन्ना महाडिकांच्या वक्तव्यातून महिलांचा अपमान झालाय का, आणि या एकूण परिस्थितीबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे, इथं काम झालंय का, कोणाचं पारडं जड आहे हे जाणून घेऊया. चला, काय महिला आहेत त्यांच्याशी आपण बोलूया. नमस्ते. नमस्ते. मस्ते. काय म्हणते वातावरण विधानसभेचं वातावरण? काय निकाल बघितल्यावर कळेलच तुम्हाला, पण आम्ही कट्टर महाडिक आहोत. कट्टर महाडिक आहे? हो, कट्टर महाडिक. अहो, तुम्हाला तर परवा काय लाडक्या बहिणीला काय काय म्हणले की बोलले की, पण ते काय त्या उद्देशाने बोलले नव्हते ना ते साहेब. अर्थ वेगळा काढला गेलाय, त्याला काय करणार, जनता जबाबदार आहे त्याला. अर्थ वेगळा काढलाय तर आता अर्थ कसं म्हणलं की तुम्हाला ते की 1,500 रुपये तिकडं काँग्रेसच्या कुणी घेतलं रे, ज्यांना अजून मिळत नसतील त्यांना पण मिळावे असा त्यांचा हेतू असणार बोलायचा. अर्थ चुकीचा काढला गेलाय. आता पण अपमान नाही का महिलांचा? नाही, महिलांचा अपमान नाही याच्यात. उलट ज्यांना नाही मिळत आहे त्यांनाही मिळू दे अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी आता चुकीचा अर्थ काढला, त्याला काय करणार साहेब तरी.
जे महाडिक साहेब जे बोलले त्याच्यात काय महिलांचा अपमान झालेला मला तरी वाटत नाही, पण बंटी साहेबांनी जे काय मधुरिमा राजनबद्दल जे काय बोलले त्याच्यात झालं नाही महिलांचा अपमान, तो कुठे गेला? त्यावेळेला का लोकांनी पावलं उचलली नाहीत कसलीच? ते प्रकरण अगदी 2 दिवसात तुम्ही शांत केलं आणि माडकांचं मात्र उचलून धरलंय. 2-3 दिवस सलग पेपरला त्याबद्दल न्यूज येते आणि बंटी साहेब बोलले ते गेलं 2 दिवसात. असं बोलले, असं का बोलायचं? दम असेल तर पुढे या वगैरे असं बोलले, हे चुकीचं नाहीये. ह्या चूक आहेच ना, ह्यात पण महिलांचा अपमान होतोयच ना, मग हे पण लोकांनी धरून हे करायला पाहिजे. आणि एक मात्र लक्षात ठेवा, लाडकी बहीण मिळाल्यामुळं सगळ्या स्त्रियांमध्ये दम आलेला आहे आणि स्त्रिया हा बदल करून 100% दाखवणार, हे तुम्हाला आम्ही नक्की सांगतो. हे नक्की ऋतू बदलणार आहे, वारं फिरले त्यामुळे ते नक्की ऋतू बदलणार आहे. मधला ऋतू बदलणार एवढं म्हणजे नक्की कारण आम्हाला खूप सपोर्ट केलाय महाडिक साहेबांनी, खूप म्हणजे आता बघा 10 वर्ष रस्ता नव्हता आमच्या गल्लीत, तर अमल महाडिक साहेब आले, त्यांनी बघितलं काय रस्त्याची परिस्थिती आहे, त्यांनी मुन्ना महाडिक साहेबांशी बोलून फंड मंजूर करून आमचा 10 वर्षांनी रस्ता झालाय. थेट पाईपलाईन टाकली गेली होती, त्याच्यानंतर ती जोडून कोण देणार? नुसतं टाकली, मग आता नवीन रस्ता झालाय म्हणून तुम्ही परत खोदाखोदी करणार? तसं नाही, तर आम्हाला महाडिक साहेबांनी ते जोडून दिलं फ्रीमध्ये, एकही रुपया आमच्याकडनं न घेता. नसताना आम्हाला फ्रीमध्ये जोडून देण्यात पाईपलाईन, थेट पाईपलाईन आम्हाला करतो. सत्ता नसताना करून दाखवणं याला धमक म्हणतो आम्ही. बाईक खरंच आहे. लयच बोलताय तुम्ही. आणि नाही ती फक्त माडकांचा अनुभव घेतलाय ना, त्यांच्या सपोर्टचा अनुभव घेतलाय म्हणूनच बोलतोय ना. जे निवडून आले ऋतुराज पाटील, 5 वर्षात एकदा तरी या गल्लीत किंवा साळुखे नगरात आलेत काय त्यांना विचारायचं आणि दाखवून द्यायचं ते आलेत काय. आलेले नाहीत तोंड दाखवायला, मग कसले तुम्ही आमदार? कोणत्याही गल्लीचं काम करणं हे तुमचं कर्तव्य असते. मला इथून मतं मिळणार नाहीत, मी काम करणार नाही, हे चुकीचं आहे ना. तोंडावर बोलतात मग या गल्लीत करायलाच पाहिजे. तुम्हाला लोकांनी निवडून दिले म्हणजे लोकांची कामं करणं हे तुमचं कर्तव्य नाही का? काय होत तुमचं काय आम्हाला नव्हत्या त्या सोयी सगळ्या अमल साहेबांमुळे मिळाल्यात. अमल साहेब, धनंजय महाडिक साहेब यांच्यामुळे आम्हाला त्यांच्या मिळाल्यात सोयी. तिथं आमच्या गल्लीने आमच्या कॉलनीकडे फिरकून कोण बघत नाही, पण त्यांनी सत्तेत नसताना सुद्धा या माणसांनी गटरी असू देत, नाही तर तुमच्या रस्ते असू देत, झाड तोडायचं असू दे, त्यांनी स्वतःचे पैसे घालून आम्हाला झाड तोडायला मदत वगैरे केली आहे. इथं रस्ते तर 10 वर्ष, इथं वयस्कर माणसांची संख्या जास्त आहे, रस्त्यावर जाताना आम्हाला भीती वाटत होती, वयस्कर माणसं तर लांबच जायची. पण ते अमल महाडिक, धनंजय महाडिक साहेबांनी मदत करून आम्हाला रस्ता मंजूर करून देऊन दिवाळीच्या आधी रस्ता करून दिला आम्हाला. लाडक्या बहिणीचा काय इम्पॅक्ट? लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट आहे, आम्ही सक्षम झालो ना. 1,500 रुपये ते 1,500 रुपये, पण तेवढे तरी आम्हाला काहीतरी हातभार लागला. रोज उठून नवऱ्यापुढे हात पसायला लागत नाही आम्हाला, कारण आम्ही गृहिणी आहोत, नोकरी करणारे नाहीये, त्यामुळे आम्हाला 1,500 रुपये हे मोलाचेच वाटतात. त्यामुळे लाभ भरपूर झालेला आहे त्याचा. आम्हाला काय दिलं नाही, तरी सत्तेत असून आम्हाला काही दिलं नव्हतं. इथं परवा वाक्य म्हणली की तसे मुन्ना महाडिक साहेब, ते महिला काँग्रेसच्या महिला असतील तर त्या रॅलीतनं फोटो काढा, त्यांचा तुम्ही अर्थ चुकीचा लावला. स्वतःच्या सोयीनुसार अर्थ लावण्यात काय अर्थ आहे? प्रत्येक गोष्टीचा तुम्ही स्वतःच्या सोयीनुसार अर्थ लावला की बाबा ते काय म्हणतायत की बाबा आम्हाला सत्ता म्हणजे आम्ही मिळवून दिलं तुम्हाला, तुम्ही जरा तसं हे करा, कोऑपरेट करा वगैरे. त्यांचं काय असेल तो उद्देश, त्यांचा अर्थ तुम्ही वेगळा काढला. त्यावेळेला मधुरिमा राजेंबद्दल बोलले, आम्ही तुम्हाला बघून घेतो, हे बरोबर नाही आहे. रस्त्यावर बोलतायत ते, हे तर पब्लिक मध्ये बोलतायत, सगळ्यांना माहिती तर आहे. हे रस्त्यावर बोलतायत आणि सगळीकडे पब्लिक झालं, पण त्याच्यावर कुठली ऍक्शन नाही होत. मधुरिमा राजे आज काय पहिल्यांदा म्हणजे ह्या नाही आहेत, त्या म्हणजे साधी सुधी व्यक्तिमत्व नाही आहे. त्या खानविलकरांच्या मुलगी आहेत, आता राजेंची बायको आहेत. बोलताना तुम्हाला नाही काय वाटलं? आणि त्याचा भाऊ करता तुम्ही धनंजय महाडिकांनी बोललेल्याचा, आणि मधुरिमा राजेंबद्दल सतेज पाटील बोलले त्याचा भाऊ नाही करत तुम्ही. गल्लीत वातावरण काय म्हणतात महिला म्हणतात अमल महाडिकांचंच महाडिक. इकडे आजी आल्यात. आजी कुठं? भाजी काय आलोय कोल्हापूरला. भाजी काय? कुठल्या गावचा? सुयाचं आहे. कुठली भाजी आणलेली? भाजी मेथीची, ही तांदळीची, कढीपत्ता, पोटासाठी करायचं काहीतरी. बर, आमदार कोण आहे सध्या तुमच्याकडे? अमल महाडिक साहेब आमचं. आम्हाला काय पेन्शन नाही, टेन्शन नाही, सगळेच नाही. लाडक्या बनी, दोडक्या बनी. आजीला काय नाही, आजी भाजी खाती. काय उघड बोलतोय काय? मी काय चोरून बोलत नाही. कोणाला आमदार करायचं? त्यांच्या दैवान कोण होते मग तरी आम्ही द्यायचं, त्यांना देणार. काय आम्हाला करून द्यात, नाहीतर नाही करून द्यात. आम्हाला पांडुरंगात ताकद दिली तेवढा भाजीपाला ऐकायचा, पोट भरायचं. बर, मतदान कोणाला करायचं? इथं अमोल महाडिक.
अमोल माडिक का पण अमोल माडिक कशासाठी गावचा नेता आपलं चांगलं करतोय नाही आम्हाला देणार दुसऱ्यानी तर गोरगोराशनी देऊन द्यात त्याची मोठी करून द्यात आम्हाला तर आमचं काय आता झालंय रुपयातलं 12 राहिले आमचा काय प्रश्न आहे लहान मोठी त्याची शाळा शिकवून दे रुपयातलं 12 मिले राहिलं झालं सगळं आता काय आता आमचं रुपया राहिलाय आता आम्हाला काय पेन्सिल दिली काय नाही काय किती वय आहे तुमचं हाय की 75 वय आहे का होय गाठले 75ला काय सांगताय आता काय सांगायचं खड्या चालतंय 66ला लगीन झाले त्याच्यावर हिशोब काढा तुम्ही आता 1966ला माझं लग्न झाले मग किती आता वय असतील ते तुम्हीच सांगा मला बर आणि 30 वर्ष झाली मालक जाऊन बर फुकट जाकट हृदयाचं ऑपरेशन केलं आम्ही लोकांचे पैसे गोळा करून घातलं केलं आमच्या नशिबात नव्हतं त्यांचं सुख खायचं त्यांच्या नशिबात आमचं खायचं गेलं बर आता काय करायचं ठीक आहे ते घरात सुना बिना कोण सगळे आहेत तुम्ही आहे ही माझीच आहे बर सगळी जनता माझी त्या आसपास कोणाला लाडकी बहिणीचं काय मिळते का मिळत असेल की कोणाला दिलं असेल त्यांनी घेतलं असेल त्याने मिळत असेल आपलं काय नाही तर आम्ही काय सांगणार आमचा फक्त पांडुरंग आहे आम्ही पांडुरंगाचं आमचा पांडुरंग एवढंच आमच्याकडे आहे बर आम्ही कुणाचं गेलं नाही पंढरपूरला जातो की कवा येता कवा वाटेल तेव्हा आता काल परवा गेलतो मला आता तिकीट नाही मला मी काय खोटं बोलणार नाही पंढरला जातोय येतोय मनान कुठे बी राहतोय कुठे बी बसतोय कसा तर पाला एवढा ऐकतोय पोट भरतो आता आमचं वय आहे फुकट जायचं तेवढे जायचं कवा तरी कुठेतरी वाटायला मोडून पडलं म्हणून कोणतरी भ्या गाठलं का नाही गप घरात बसायचं तुम्ही म्हणणार आजी कशाला जातीस गप बसतीस काय घरात इष्टी फुकट आहे म्हणजे जातीस एवढं म्हणून आता तुम्हाला आहे काय तुम्हाला व्हाय पाहिजे होती तुम्ही सारखं जाताय नाही जागरूक मतदार कसं आहे प्रतिक्रिया या आजी चालतंय छान वाटलं बोलून काय मला येईल ते म्हटलं मी काय एडवाकडं म्हणाय ना बाबा चांगलं म्हणला तुम्हीच खरं खरं म्हणताय काय आहे ते ठीक दारात एक दुसऱ्या आजी नमस्ते नमस्ते कसं बोलते आजी त्या होय मग छानच बरोबरच बोलले त्या किती वय आहे तुमचं बी आमचं पण 75 होऊन गेली की 75 गेलं काय वाटतं 75 वर्षाचं आता वय आहे होय जुना अनुभव सगळा काय भागात कामं झाली का निवडणुकीचं काय बोलते ती लोक काही झालेलं नाही आमच्या भागात कोणी इथंच नाही होय आता यांना निवडून देणार आम्ही अमोल माडिकला का बरोबर का म्हणजे जरा सुधारणा आमची करणार तिने मग आम्ही पण म्हातारा आम्हाला कुठं पेन्शन आम्हाला कुठं ते मिळते लाडक्या बहिणी बिणीचं काय नाही 65 पर्यंत आहे फक्त 65 पर्यंत तुम्हाला वयश्री योजना आहे की मग आता नंतर द्या आम्हाला मात्र सगळं आहे काय ते अर्ज भरायचे शासनाकडे होय होय करा कधी द्या कधी द्या भागात कामं झालीत का भागात काही कामं झाली का काय झाल्यात काहीच करायला नाही अगोदर काम आता जरा जरा सुधारणा होईल नाही तर या बाजूला कोणी येत नाही तिकडे निवडून आलेले येत नाही कोणाच नाही कायच करत नाही बर मग काय करायचं सांग आम्हाला तर काय होत नाही म्हातार माणसाला आजोबा येतं इकडे राम राम नमस्ते नमस्ते ऐकू येते माझं ऐकू येते किती वय आहे 83 वय का अरे 83 वयात सुद्धा उभा आहे माणूस म्हणजे लय मोठी गोष्ट आहे आम्ही जगतोय का नाही 83 वर्ष आम्हाला असं काय नाही जगात काय चाललंय इकडे आमदारकीच काय म्हणतात लोक ऐकतं का येतं तर का चर्चा काना येते की बर कानावर अमोल माडिक निवडून देणार आम्ही अमोल माडिक देणार होय का बर आणि हिंदूंचं राज्य आणणार हिंदू पाहिजे आम्हाला आपल्या भारतात आपल्या हिंदूंचं राज्य येऊ दे सगळं चांगलं होऊ दे शिवाजी महाराजांचं आई मग शाहू महाराज इथलं कोल्हापूरचं यायला पाहिजे का नको सांगा आता हिंदूच आहे की हिंदूंचं असलं तरी ते हिंदूंच आहे ना बरोबर आहे आता सुरुवात झाली आहे आता होईल काय मोदीचं काम आवडतंय का मोदी पूर्ण आवडतं नंबर आहे एक नंबर त्यांचं काम आहे युवाना म्हणा बायकांना म्हणा म्हातार माणसाला म्हणा सगळ्यांच्याकडे त्यांचं लक्ष आहे त्यांचं काय प्रपंच का काय आपल्या लोकांसाठीच ते विचार करते काँग्रेसचा काय उपयोग नाही काय इतके दिवस दिलं कायमच सोडून गेलं ते गेले आम्ही सोडले त्यांना जाकीर घालून आजोबा होगारले नमस्ते नमस्कार 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 कशा पुढे जॅकेट आहे काही नाही पुढे नाही आमचे मोदी जॅकेट आहे मी 2014 पासून मी मोदी प्रेरणच आहे 1978 पासून मी मोरारजी देसाईला एक नाही तेव्हापासून आम्ही या पक्षामध्ये आहे बीजेपीच्या बीजेपी काय पाहिजे आपल्याला की आपल्या भारताचं आम्ही राखीलच्या लाईन बघितल्या गॅस सगळं बघितलं म्हणजे आता कसं सगळी सुविधा हे मोदी आल्यामुळे आपल्या देशाचा अभिमान किती मोठं झालेला आहे आपल्याला सगळ्याला माहिती आहे आता जे जे लहान पोरं म्हणतात मोदी साहेब
म्हणजे हे असं कधी नव्हतंच हो. हे राजकारण कसं होतं माहिती काय, फक्त आपले किशे भरणे. आता किशे भरणे नाही, त्यांनी म्हणत होते की आम्ही तिथं 1 रुपया पाठवलं तर 15 पैसे इथं पोहोचेल. आता कसं बघा, लाडक्या बहिणीला आम्ही 15,000 तिथं आम्ही मंजुरी केलं. 15,000 रुपये 1,500 रुपये तुमच्या खिशात आहेत, बहिणीच्या खिशात आहेत ते. काय तिथं आम्ही काय पैसे खात्यात काय कुठं काय नाही आहे, तुम्हाला माहिती आहे. ही आम्ही जे योजना आम्ही मोदी साहेब राबवल्यात तिथली ती योजना तुमच्या खिशापर्यंत पोहोचणार, ही आमची जबाबदारी. म्हणजे जनतेला विश्वास आहे की बाबा हे करणार आणि बीजेपीच करू शकते, बाकी कुणी करू शकत नाही. ऋतुराज उभा आहेत. आता ऋतुराज उभा आहेत, तुम्हाला माहिती आहे त्याचे फक्त डिजिटल उभा आहेत किंवा त्याचा डिजिटल सगळे उतरल्यात. आता ते थोड्या दिवस उतरेल. आता अमोल साहेब हे कसं माहिती काय, घरगुती जाऊन आपण आपले हाल विचारून सगळ्यांची व्यवस्थित विचारपूस करतात हो. आणि तसला माणूस का पाहिजे की आपले विमानतळ म्हणा, रेल्वे तळ म्हणा, हे सगळे आता सुविधा करायला ते आणि करत राहणार. आणि हे करणं हे पूर्ण जनतेच्या हातात नाही. आता आपली बहिणी, आपले सगळी बहीण म्हणा, आई म्हणा, हे सगळ्यांचे त्यांच्या हातात आहे. आणि आमच्यासारख्यांचा आशीर्वाद आहेच. आणि युवा तर आम्हाला सपोर्ट चांगलं करतात, करायला. इकडं काय महिला, इकडे काय महिला आहे त्या. मावशी या की, जरा बोलायचं असते आमचं थोडं निवडणुकीचं, लाडक्या बहिणीचं, भावाचं काय तर असं. हा नमस्ते ताई. हा बोला. काय कर्मचारी काय? होय, कामाला आहे. कामाला आहे. बर काय म्हणते इकडे वातावरण आमदारकीचं? वातावरण तर आहे, पण माझी एक सूचना काय माहिती आहे काय, जी जनतेनं आपल्याला सगळ्यांनी सहकार्य केलं, लाडक्या बहिणीची योजना ही चालू केली, ती योजना ही सगळ्यांना लाभ झालाय त्याचा. आणि या लाभमुळे सगळ्यांनी हे झालंय. पण माझ्या एक घटनेचं हे झालेलं आहे एक प्रकरण. म्हणजे काय झालं नेमकं त्यावेळेला, माझे दाजे असे दवाखान्यात नेलेले, दिवा पाटलाच्यात नेले, पण दिवा पाटलाची त्यांची अजिबात दखल घेतली नाही. आणि ज्या वेळेला मी इथं आले दादांना म्हणलो, दादा असं असं झालंय. दादा म्हणले मी एक माणूस लावून देतो. त्यांनी एक माणूस माडकांचा लावून दिला आणि ती मला एवढं सहकार्य त्याचं झालं. त्याच्यापासून सगळं उपचार चालू झाले तिथनं. त्यावेळेपासून मला एवढं ते दादांचं हे आभार वाटतात. त्यापासून सगळ्या महिलांचं माझं हे आहे की असं सगळ्यांनी त्यांना सहकार्य करा. महाडिक साहेब आहे. महाडिक साहेब परवा म्हणले की तुमच्या त्या लाडक्या बहिणीला काय काय, लाडक्या बहीण ते नाही, ज्यांना मिळालेलं नाही आहे त्यांच्यासाठी हे आहे. त्यांना ते तिथपर्यंत जायला नको, त्यांना मिळालेलं नाही त्यांच्यासाठी पैशासाठी तिथपर्यंत नाही. पण काय म्हणाले महाडिक त्या दिवशी मुन्ना साहेब की लाडक्या बहिणी पलीकड काँग्रेसच्या वगैरे काय तर तिथं असतील रॅलीत वगैरे, तर फोटो काढून आम्हाला पाठवा म्हणाले. आम्ही बघतो. मग कशासाठी फोटो काढून पाहिजे होते? फोटो काढून पाठवा ते आता त्याचं काय ह्याचं हे नाही आहे ना ते तसं. पण त्याला ह्याला आता त्यांचं महिलांचा अपमान झाला असं वाटतंय का? महिलांचा अपमान झालेला नाहीये. महिलांचा अपमान कसा झालेलाच नाहीये. कारण की कसं रॅलीत ही कोण पण कुणाच्या पण रॅलीत कोण पण जाऊ शकते, पैशासाठी कोण पण कुठेही जाऊ शकते. त्यांनी असं मत याच्यासाठी जाणं योग्य आहे माझं की महिलांनी आपण जायचं कशासाठी, याच्यासाठी ज्याला तुम्ही योग्य वाटतायचा त्याला निवडून द्यायचं, तिथं रॅलीत जायचं. बर ठीक आहे मावशी. पण सहकार्य त्यांना करायचं. झाडानंतर अजय किती वय आहे? 50 किरकोळ आहे 50 म्हणजे होते झाडून पिडून होते की. लाडक्या बहिणीने काही लाभ घेतला की? किती रुपये मिळते? 7,500 मिळाले. 7,500? काय केलं पैसे? काय केलं बघ कसं आहे. होय खिशात फोन ठेवून जाता येईल. काय देश बदल आहे बघा, आता अवघड झालं. ते लाडके बरं आहे, तुम्हाला रिचार्ज बिचार्ज मला पैसे येत असतील. होय काय 7,500 हे केलेलं नाही, भावाने दिले म्हटल्यावर रिचार्ज मारायला पाहिजेच की. काय फायदा होतो 1,500 रुपयाचा तुम्हाला? काय होतोय फायदा? होतोय की तेवढा खरं आम्ही देणार किती गलाच देणार किंमत भाजपला देणार. या जरा मावशीकडे. आम्ही पण भाजपलाच देणार. तुम्ही बी काय भाजपला देणार? आमचा एवढा भाऊ गंभीर असतापैकी का आता काय घाबरायची गरज नाही. आपला भाऊ चांगला आहे की आता पाठबळ मिळाले, मग त्यांनाच मतदान द्यायचं, त्यांना निवडून आणायचं. का बरोबर? पण आता ती काय काय म्हणतील की महिला म्हणून देत तसं चालायचं. राजकारण नाही म्हटलं थोडं तिकडे तिकडे बोलणं फार होतेच. कसं आता कसं एवढं काय बोलून चाललं नाही, काय करून चालणार आहे, असं चालायचं. तसंच आपला भाऊ निवडून द्यायचं रे काम व्हायचं, आपलं काम करायचं. फायदा झाला का? झाला की. काय झालं? 7,500 रुपये मिळाले. आपल्याला काय तेवढं झालं की आपल्याला सहकारी गरीबाला. भागात काय काम कोणाची करतात की? कोण करत? भाजप बी करते की काम, चांगले करतात की.
आता बायकांना 1,500 रुपये जे देत आहेत लाडकी बहीण योजना ही कधी दिली होती आधी? काँग्रेसनी कधी दिली होती? कधीच नाही. त्याच्यामुळे आता बायका वगैरे की नाही सगळ्या एकदम खुश आहेत. आणि महागाईबद्दल तुम्ही बोलूच नका की भाजपच्या ह्याच्यामध्ये महागाई झाली, अजिबात नाही. जरी महागाई म्हणताय तुम्ही की नाही भाजपच्या ह्याच्यात झाली, कुठला तुम्हाला माणूस दिसतोय की तो उपाशी राहिलाय किंवा तो बिना फोनचा रगलाय किंवा कुठं फिरायचा राहिलाय, कपडे घ्यायचा राहिलाय, कुठं राहिलाय? सगळ्या दुकानांमध्ये फुल गर्दी आहे, मोबाईल आहेत, सगळे रिचार्ज मागलं तरी रिचार्ज करतात लोक, सगळंच करतात. पण एक लक्षात घ्या, यावर्षी दक्षिण मधला ऋतू बदलणार म्हणजे बदलणार, हे नक्की. लयच हे बाबा. ठीक आहे, इकडून एक ताई आले तो गाडीवर. नमस्ते. नमस्कार. नमस्कार. निवांत गाडी बिडी फिरताय? कोल्हापुरात भारी असते हे सगळं. कोल्हापूर निवांतच आहे. काय म्हणते इकडं वातावरण? यंगस्टर काय म्हणतात? विधानसभा लागली तर माहित आहे का? निवडणुकात लक्ष आहे का? हो आहे. बरं, काय म्हणते इकडे विधानसभा? काय नाही, आम्हाला आता इथं बदल हवाय. का बदल हवाय तुम्हाला? कामं काय केली हा आधी सगळ्यात मोठा प्रश्न आहे. इथं एक शाळा आहे, आत्ताच जिथं मतदानासाठी सगळ्यांना बोलवलं जायचं, सगळ्या गोष्टी व्हायच्या, ती पडकी इमारत म्हणून डिक्लेअर केली आणि मतदानाचं केंद्र शिफ्ट केलं. हे ह्यांच्याच एरियामध्ये येतं. आतापर्यंत आमदार साहेबांनी काय केलं? आतापर्यंत ही शाळा दिसली नाही का? हा सगळ्यात मोठा प्रश्न. मग तुम्ही शिक्षणासाठी, शिक्षणाप्रती काय केलं हा प्रश्न. त्याच्यानंतर ह्या भागाचा विकास व्हावा किंवा कशासाठीही त्यांनी एकदा तरी निवडून आल्यापासून इथं कोणत्या गोष्टींची गरज आहे, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत हे बघायसाठी आले का? एकदाही नाही. ह्या विरुद्ध अमल माडिक साहेब जेव्हा जेव्हा आम्हाला गरज होती, 10 वर्ष जो रस्ता पेंडिंग होता तो रस्ता करण्यासाठी म्हणून त्यांनी आम्हाला मदत केली, सत्तेत नसताना देखील. मग सत्ता असताना त्यांनी काय केलं हा प्रश्न आहे आमच्या समोर. यंगस्टर काय म्हणते, तरुण पिढी ह्या सरकारबद्दल काय बोलते? या महायुती सरकारबद्दल, केंद्रातल्या मोदी सरकारबद्दल काय? कारण तुम्ही आता अमल माडिक म्हणताय म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारतोय. काय विचार करतात? तरुणाईचा कल कसा वाटतो? काय पद्धतीने वाटतो किंवा त्या पाठीमागे कारण काय? महायुती सरकारनं सगळीच कामं तसं म्हटलं तर बऱ्यापैकी पद्धतीनं केले. त्यांनी शिक्षणासाठी असणारी प्रत्येक कामं केली, महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि त्या उत्तम प्रकारे चालू व्हायला हव्या असतील तर तीच सत्ता परत आली पाहिजे. शिक्षणात काय तुम्हाला? आता मुलींना जरा शिक्षण, उच्च शिक्षण मोफत झाले. मुलींना उच्च शिक्षण मोफत केलंय, त्यामुळं मुलींचा कल शिक्षणाचा वाढला. लोकांची जी मेंटॅलिटी होती की मुलींना शिकवून काय करायचं आहे, त्यांच्यावरती पैसे वाया जातात, हे सगळेच विचार आपोआपच मागाले. इथं लाडक्या बहिणीच काय मिळाले कुणाला काय? हो, बऱ्यापैकी लोकांना इथं लाडक्या बहीण जे जे पात्र होते त्या सर्व लोकांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले आहेत. आता हे गावाकडे ठीक आहे, आता गावाकडे आमच्या 1,500 रुपयाचं मोल असते लोकांना, कारण 1,500 रुपये गावगाड्यामध्ये 10-20 रुपये जरी बचत गट भरायला नसतं तर एखाद्या बाया त्या मेळात बसू देत नाही त्या बायकाशी. 20 रुपये जाऊन आण म्हणते त्या मग बस, तर तिथं ते मोल ठीक आहे. शहरी भागामध्ये ह्या 1,500 रुपयाचं मोल वाटतं 100% आहे. शहरी भाग जरी असला तरी तिथं पण महिला आहेत, तिथंही महिलांची प्रत्येक गरज आहे. कारण ज्या ज्या वेळेला महिलांना, खास करून ज्या महिला घरामध्ये असतात, त्या बाहेर जाऊन काम करत नाहीत, बाहेर जाऊन त्यांचं काही उत्पन्न नसतं किंवा काय असतं, त्या प्रत्येक वेळेला त्या सांगू शकतात की हे 1,500 रुपये माझ्या भावानं दिले, त्यामुळे मी त्याचं काय करायचं. बरं, काय करायचं म्हणजे काय? महिला कुठं खर्च करतात? घरासाठी. म्हणजे ज्या वेळेला एखाद्या महिलेला पैसे मिळतात त्यावेळेला त्या घराचाच विकास होतो, ऑटोमॅटिकली ते घर पुढे जातं. हाच तिथं मुद्दा आहे आणि तसा उपयोग शहर असू दे नाहीतर ग्रामीण भाग असू दे तो होतोच. महागाई वाढली म्हणते तिकडे 1,500 रुपये दिले तर इकडे ते महागाई वाढवली म्हणते, कसं करायचं? महागाई तर शेवट ज्या ज्या पद्धतीनं वाढणार आहे, आधीच्या सरकारमध्ये पण वाढतच आली. ज्या ठिकाणी महागाई वाढणार आहे तिथं वाढणार आहे, पण त्याप्रमाणे त्यांनी तुम्हाला सोयी पण उपलब्ध करून देत आहेत. ज्या वेळेला ते तुमच्याकडनं टॅक्स घेत आहेत तर त्यावेळेला तुम्हाला तसे रोड, तशा गोष्टी देत आहेत ना. सुशिक्षित मुलगी आहे. काय नाव आहे तुमचं? चिन्मयी शहा, ऍडव्होकेट चिन्मयी शहा. वकील आहे ती? वकील कसं आहे मॅडम? काय वकील आहे? जरा पुढे घ्या ताई, कोणतरी तो काम लावायला आपल्याला. तुम्ही कोण आहे यांच्या? त्यांची कोण नाही, शेजारचं. शेजार आहे होय? शेजारी बऱ्या फिरता येईल. हो, गेलेलं काम. काय इथं वातावरण? आमचं मत महायुती. महायुतीला का बरं? कारण गेले 15 वर्ष रस्ता आमचा झालेला नव्हता दुरुस्त, पण अमल माडिक साहेबांनी रस्त्याचं काम केलं, त्यामुळे आमचं मत तर त्यांनाच आहे. जरा बदलाय पाहिजे नको का? ही बदलाय पाहिजे तर म्हणूनच आम्ही महायुती सरकार सोबत आहे. महायुती सरकार सोबत आहे. हो, कारण आता मिळतो का? मिळतो. शहरातली बायका काय करतात 1,500 रुपये घेऊन? तसं कसं शहरात आणि खेडे दोन्हीकडे ही स्त्रियांना आर्थिक मदत हवीच ना.
घर आहे तिथं आर्थिक मदत लागते. कधी कशी वेळ येईल सांगता येत नाही ना. अरे गावाकडच्या- आणि तो पैसा आपल्या कुटुंबासाठी किंवा गरजांसाठी वापरला जातो. ठीक आहे. आमच्या हकाल 1,500 म्हणते. इकडे काही लोक थांबले ती बस स्टँड मध्ये महिला आहेत त्यांना देखील आपण बोलूया. खरं तर ही ब्युटी आहे. शहरामध्ये ग्राउंड रिपोर्ट करायची म्हणजे ही मजा आहे. कारण काय सगळ्यात महत्वाचं की आपण ग्रामीण भागामध्ये लोकांशी सहज बोलतो. शहरामध्ये तर लोक मिळत नाहीत बोलायला. मग असं विनंती करून वगैरे घरातून बाहेर घ्यावं लागतं. आणि मग अशा टायमिंगमध्ये ज्या वेळेला लोक भेटतात त्यावेळेला किती स्पष्ट बोलतील असं वाटतं. एक ताई स्टँड मध्ये बसलेल्या त्यांना लाडक्या बहिणीबद्दल काय वाटतंय, काय बरं वाटतंय, वाईट वाटतंय, आपण बघूया. हा काय वाटतंय? वाईटच वाटतंय का म्हणजे इकडं सरकारनं दिला आम्हाला बहिणींना आणि इकडं वाढवी केलं. मग हे बहिणीचा लाड म्हणायचा का बहिणीच्या डोक्यावर बसल्याला म्हणायचं? म्हणजे महागाई केली म्हणायची. महागाई केली. हा आता जर बहिणींच्या साठी जर दिलं म्हणजे दिलंय पैसे आणि वाढवी काय झाली नसती तर ती गोष्ट वेगळी होती. पण या तेलात वाढवलं, सगळ्या गोष्टीत वाढवलेला आहे. मग या बहिणीचं पैसे वसूल करून घेतलं ना. ती म्हणते महागाई सगळ्या सरकारमध्ये वाढत असते की पहिल्यापासून वाढल्या. पण आता हे बहिणीचे पैसे मिळाल्यापासूनच तेलाचा पहिला वाढ झाला. मग या बहिणीने पैसे दिलं म्हणायचं का घेतलंय म्हणायचं परत वसुली करून. तुम्ही कुठे राहता? मी कळंबा साई मंदिरच्या खाली राहते, तुरबत गल्ली. बरं, इथलंच आहे का? हो, इथलंच आहे. बस स्टॉपला कसं काय थांबलंय? कामावर निघालोय. साई हॉस्पिटलला मी कामाला आहे, साई काड्याकला मावशी म्हणून काम करतोय. तिथं करताय? काय होतं का प्रपंचात तुमचं? नाही भागत. 8,500 रुपये मिळतात मला पगार या महिन्यात त्या महिन्याला. मग तेवढं आमचं नाही भागत. मग या बहिणींच्या साठी सरकार काय करतंय बघूया की आता. हा का बहिणीने अशाच परशा पुसत जायचं आहे. आता इथं आमदारकीला ऋतुराज अमल साहेब आहेत. कुणा चर्चा करतील लोक गावात इथं? मला तर वाटतंय जास्तीत जास्त करून ऋतुराज पाटीलच. ऋतुराज पाटील मला तर वाटतंय. कारण तिने काय दिलं नसो नाही देऊ, पण या बहिणीने वाढवून तरी म्हणजे घेतलं नाही कशात. महागाई तर केलेलं नाही एवढं मला म्हणायचंय. काम करतील का ऋतुराज? हे बघा इकडे काय तर केलेलं नसल पण बाकीच्या गावात तर केलेलं आहे. वळवडे गांधीनगर इकडे तरी केलं. हे आम्हाला ऐकून माहिती आहे. आमच्या इकडे केल्यावर आम्ही जास्तच मानणार त्यांना. एवढं काय केलं नाही अजून इकडे काहीच नाही केलेलं. ठीक. अजून काय लोक वर चौकात इकडे बाबा राम 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 राम. कुठं चाललायचा? गावात चाललोय. एसटी येते का इकडे? बस येते. बस येते. एसटीला आम्हाला घेतेच कोण? एसटीला आम्हाला कोण घेत नाही. KMT वाले बोंबलतात म्हणतात 5 रुपये द्यायला लागतात नाही मग आम्हाला बायकांना. मग त्यांचं 15 रुपये जात असलं तर डबल पैसे कसं तिने हे करतील? तुम्हाला महिला तिकीट ही केलंय ना कमी? 5 रुपये. मग आम्हाला एसटी वाले घेतच नाही ते साई मंदिर बसणं. का म्हणजे KMT वाले वरडतात म्हणतात. म्हणजे तुम्हाला KMT वाले घेऊन जातील? होय जातात की 15 रुपये देऊन. मग पैसे नसले तर आम्ही एकदा चालत जातोय. त्यावेळेला सरकार कुठं जातोय? ठीक. नमस्ते. काय नाव? उत्तम पाटील. उत्तमराव पाटील. पाटील कुठे चाललाय म्हणला? गावात चाललंय. गावात चाललाय. काय म्हणते इकडे आमदारकी पाटील? आमदार हे चांगलं चाललंय आणि आमच्या इथे कामं केलेली आहेत. कोणी केल्यात? आपला महाडिकनी कामं केल्यात. तुम्ही पाटील ही पाटल्या मागे जाय सोडून काय कुठे मागे चाललाय? नाही माडिकच चांगले आहेत. अजून 33 कोटी 8 लाख त्यांनी खर्च सांगितला इथला. त्यांनी ऋतुराज पाटलांनी इथं काय केलं मला सांगा तुम्ही. काय केलं नाही? काहीच नाही केलं अजून. अमोल माडकांनीच केलं इथे. काय करायचं यंदा? काय करायचं? धनुष्यबाणच पाहिजे. धनुष्यबाण कमळ. तिकीट चिन्ह तर माहित आहे कोणाचं आहे? चिन्ह कुठलं आहे इथं? अमोल माडिक कमळ. कमळ चिन्ह आहे. संध्याकाळी बसलेले लोक काय म्हणतील? घरी बिरी काय चर्चा करतील? अमोल माडिकच म्हणतात इथे. अमोल माडिकच म्हणतात. ठीक आहे. अमोल माडिकच म्हणतील. ऋतुराज पाटील इकडे आलेलेच नाहीत. ऋतुराज पाटील इकडे आलेलेच नाहीत कधी कळंब्याला. मग कसं अमोल माडिकच म्हणणार ना लोक. असं म्हणालोय. खरं कसं माहित आहे काय? बहिणीसने देणं वेगळं आणि महागाई करणं वेगळं. हे एवढं खटकतंय. बाकीचं काय आम्हाला प्रॉब्लेम नाही. महागाई खटकते. महागाई खटकते आम्हाला. म्हणजे इकडे बहिणीसने पैसे द्या आणि इकडे तेलात डाळीत वाढवा. म्हणजे बहिणीने घेतलं का दिलं म्हणायचं. त्यांचा तो प्रॉब्लेम आहे. इकडे बी काय महिला आहेत त्यांच्याशी बोलू आपण. कसं वाटतं ताई? नमस्ते.
बोला की. नमस्ते नमस्ते नमस्ते. काय म्हणते भागाचं वातावरण? एकदम छान. कुणाला छान आहे? सध्या तरी ऋतुराज दादांचंच आहे आमच्या इथं सगळ्यांचं ह्याच्यात. बर, का बरोबर ऋतुराज दादा? सध्या ते जसे आमच्या भागात आले तसे तेव्हापासून त्यांचा सगळ्यांशी सतत संपर्क असतोय आणि बऱ्याच जणांच्या अडचणी त्यांनी दूर केलेल्या आहेत. आमच्या प्रभागात त्यांनी विरंगुळा केंद्र ज्याच्यामध्ये लहान मुलांना मोठ्या माणसांना सगळ्यांची सोय होईल असं छान उभा केलेला आहे. बंटी पाटलांनी आम्हाला पाण्याची थेट पाईपलाईनची सोय केलेली आहे, त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे आणि नेहमी संपर्कात असतात, सगळ्यांना मदत करतात. त्यामुळं आमचं बऱ्यापैकी महिलांचं मत हे दादांनाच असेल. आता काय समोरच्या महिला म्हणते की काय काम केलं नाही, ऋतुराज कधी दिसले बी नाहीत म्हणते. असं शक्यच नाही, म्हणणं शक्यच नाही, कारण नेहमी नाही म्हणलं तरी त्यांची फेरी महिन्याला 1-2दा तरी असतीच आमच्या इकडं. आणि आमच्या इथले नेते आहेत ते पण त्यांच्याकडे जरी नेलं काय काम आपलं असेल तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचते दादांच्यापर्यंत. ते कॉलेजच्या पाठीमाग राहणारे लोक म्हणत होते आम्ही 18 वर्ष झाले इथं राहतोय, आम्हाला गमर एवढ्या खड्ड्यात न्यावं लागत होतं, लाईट नव्हती, पाणी नव्हतं तिथं. आता त्या अमृत योजनेतनं पाणी चाललंय. नाही पण लाईट पाणी झालेलंच आहे की कुठं ह्याच्याजवळ कॉलेजच्या मागं. नाही तिथलं एवढं काय माहिती नाहीये, पण बऱ्यापैकी आमच्या भागात तरी सगळे लाईट पाणी रस्ते गटरी सगळ्याची सोय झालेली आहे. नमस्ते. नमस्ते. काय नाही, काय निवांत बसलाय? निवांत बसले. बरं, काय म्हणतं इथं वातावरण? वातावरण काय ऋतुराज पाटलांचंच आहे, बंटी साहेब आहे, मोठा पाठिंबा बटणी पाटीलांचा आहे. का बरोबर? का बरोबर? त्यांनी बरीचशी कामे अशी केलेली आहेत, अडचणीला पण उभे राहिलेत पाठीशी, प्रत्येकाशी गोरगरिबांना मदत केलेली आहे, करोनाच्या काळात मदत केलेली आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला जाणीव असली पाहिजे, मला हे मत आहे. बर, जाणीव असली पाहिजे असं. हो, आणि माझा तरी पाठिंबा आहे म्हणजे ऋतुराज पाटलांना. तरी येतील का आमदार इकडे? येऊन गेले की आत्ताच येऊन गेले, मध्यंतरी पण येऊन गेले. काम आहेत का? काम असतात. इकडे काय महिला आहेत? हो या की जरा इकडे, महिला दिसायला आल्यात. हो नमस्ते ताई. नमस्कार सर, बोला. नमस्ते. काय म्हणते वातावरण विधानसभा? एकदम छान. सध्या तरी जोरशोरच्या तयारी सगळीकडेच चालू आहे. निर्णय तरी आमच्या भागात तरी आम्हाला असा निर्णय आहे की आम्हाला ऋतुदादाच हवेत. का बरं हवेत? ऋतुदादा तसे आमच्या पर्सनल टच मध्ये असतात, सतत भागात काही कमी जास्त सतत त्यांचं चालू असतं. आम्हाला देवळासारखी एवढी छान हे त्यांनी प्रॉपर्टी उभा करून दिली आमच्यासाठी. बरेचसे महिलांचे कार्यक्रम आम्ही देवळामध्ये घेतो, विरंगुळा ठिकाणं केलेली आहेत त्यांनी, बाग वगैरे आहेत. सगळ्यात घरगुती महिलांचा मोठा प्रॉब्लेम म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम, तो त्यांनी सॉल्व्ह केलेला आहे. थेट योजनेमुळे आम्हाला पाणी चांगल्या प्रकारे इथं सप्लाय होतंय. त्यामुळं कार्यक्रम असू देत, अदरवाईज आमचे सण सणावर आपले सतत चालू असतात, तिथं कुठं आम्हाला पाण्यासाठी कुठं तटून कुणाकडे मागायला जायची पाळी आजपर्यंत तरी आलेली नाहीये. त्यामुळे ऋतुराज पाटील आम्हाला ऋतुदादाच हवेत. ठीक आहे. नमस्ते ताई. नमस्ते. काय म्हणतं वातावरण इकडे विधानसभेत? छान आहे. कुणाला छान आहे? आम्हाला मार्कच नाही. नाही असं नाही, ऋतुराज पाटलांसाठी चांगलं आहे. का बरं चांगलं आहे? हो, कारण तिने आमची कामे भरपूर केलेली आहेत. आम्हाला अडचणीचं म्हणजे काय गरजेचं हे आहे ते सगळं पूर्ण केलेलं आहे. या नगराचं नाव काय? हे नगर कुठलं? साळुंखे नगर. साळुंखे नगर आहे. साळुंखे नगर तुमच्या त्या कॉलेजच्या शेजारच्या तर बायका लय कालवा करत होत्या की रस्त्याची अडचणी होती, आता रस्ते झालेत म्हणून सगळं. रस्ते काय आता चालू आहेतच ना करायला. रस्त्याचं बांधकाम सुरूच आहे. पाण्याचं जड कुणाच आहे? ऋतुराज पाटलांचं जड आहे. का बरं जड? का बरं मत देईल त्यांना? त्यांनी इथं विविध योजना केलेल्या आहेत, त्यामुळे आम्हाला असं ऋतुराज पाटील दादांना मत द्यायचं आहे. एवढंच आहे विषय. आणि त्यांच्या म्हणजे तिने आमचे भरपूर म्हणजे सोयी करून ठेवलेले. पाण्याचा एक प्रश्न मोठा आमचा पूर्ण केलेला आहे. इकडे काय माहिती? ताई नमस्ते. नमस्कार. हातात काय लावले? दक्षिणेचा एकच आवाज ऋतुराज. आहे का काय वातावरण इकडे? हो आहे की. कसं काय? छान वातावरण आहे. आता साहेबांच्या मार्फत सगळी कामं झालेली आहेत. 15 हॉल बांधलेले आहेत. मंदिराचं काम चालू आहे, विरंगुळा केंद्राचं काम चालू आहे, ते पण आता पूर्ण झालेलं आहे. पाईपलाईन थेट पाईपलाईनचं काम झालेलं आहे. रस्ते पाईप ह्याचं काम झालेलं आहे. बाकी सगळं आणि साहेबांबद्दल चांगलं रिस्पॉन्स आहे माणसांचा. येतील का ऋतुराज पाटील? ते विरोधक महिला म्हणतील की तुम्ही येत नाहीत इकडे. नाही साहेब 101% येणार हा आमचा विश्वास आहे. आणि मग त्यांनी असं म्हणायचं नाही मुन्ना मडकांनी बायकांचा बंदोबस्त करतो, हे चुकीचं वक्तव्य आहे त्यांचं. आणि ह्याच्याबद्दल आमचा त्यांचा निषेध आहे.
काय म्हणते ती बरोबर आहे ना, कॉर्पोरेटर बाई काय म्हणतात? ते चुकीचंच असतं ना, हं. व्यवस्थित पाहिजे. आणि सगळे ऋतुराज पाटील वगैरे येऊन भेटतात, हं. सगळे काम सोय करतं केलेलं का आहे आमदार का कॉलनीत. नुसतं भेटते? नाही नाही, काम पण करतात, करून घेतात. हं. त्यांच्या पाठीमाग धीरज आहे, त्यांच्या हं. मिसेस आहे, हं. कॉलनीत सगळी व्यवस्था आहे, पाणीच्या वगैरे सगळं सोय केलेलं आहे. केलंय केलं. काय होत आहे? हो, अगदी खरं आहे. ऋतुराज पाटलांनी खूप छान काम केलेलं आहे. काय केलं सांगा बरं, 4 काम. विरंगुळा पार्क केलेला आहे मोहिते कॉलनीमध्ये. हं. 4 हॉल छान बांधल्यात. वृद्धांना, लहान मुलांसाठी खूप छान त्यांनी सोयी केलेल्या आहेत. पाणी लाडक्या बहिणीचं काय मिळालं? भरले का? भरले भरले का? भरले भरले. बर. आणि दादांनी थेट पाईपलाईन योजना केली, त्यामुळे महिलांचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. पाण्याची व्यवस्था झालेली आहे, रस्ते आहेत. महाडिक साहेबांचं काय इकडे वातावरण? तसं नाही, इथं तरी ऋतुराज पाटलांचंच आहे. ऋतुराज पाटलांचं आहे. हो. बर. इकडे काय महिला अजून थांबल्या बाबा. नमस्ते. गारवी गेलं नाही अजून सकाळ सकाळ? गारवी अंगात घातली? नाही, जरा असं स्किनचा प्रॉब्लेम झाला. स्किनचा प्रॉब्लेम झाला. काय म्हणतो वातावरण इकडे आमदार? आहे, चालू आहे हं. जोरदार. कुणाचं जोरदार आहे? दोन्हीकडे पण चालू आहे. दोन्हीकडे बी चालू आहे. 50-50 आहे. 50-50 आहे. 50-50 आहे. बर. इकडे काय आहे? भागात कामं झाली का आमदार साहेबांच्या माध्यमातून? आहे, झालेत, केलेत. रस्ते वगैरे जरा करायला पाहिजेत, कारण रस्त्यांचा प्रॉब्लेमच फार व्हायला लागलाय, त्याच्यामुळे फार त्रास व्हायला लागलाय. रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे. आता कोण बरा वाटतो, ऋतुराज पाटील का अमल माडिक साहेब? ऋतुराज पाटील. बघ, ते 2 कारणं सांगा बरं. काय पाण्याची सोय केली हा, आणि रस्त्याचं तेवढं काम झालं लवकर तर बरं होईल. रस्त्याचं काम व्हायला पाहिजे असं होय, वाटतं. थोडे गल्ले त्या गल्ल्यांमध्ये पण आपण जाऊन या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काय चाललंय ते त्या ठिकाणी बघतोय. थोडी पूर. अरे अय यार, थांबा की लागा, मला घ्या. काय नाव आहे तुझं? निहाल पाटील. निहाल पाटील. तुझं? शुभम खापणे. शुभम. बघा, जोरात खेळताय क्रिकेट. ही तर माईक. तू कधी माईक वर बोललाय? नाही. तू आम्ही ट्रिकर. मी जवळ 2 बॉल खेळतो. जरा 2 बॉल खेळतो. लय दिवसांना खेळायला लागलो. मावशी मध्ये येऊ नका. उद्या निवडणूक आहे, अजून मतं टाकायची. मतं टाकल्याशिवाय जाऊ नका. नाही नाही जायचं. बस, थँक्यू. या आयला लय दिवसांना खेळू क्रिकेट. पण हा बाई, दांडक्यामध्ये वायर अडकले. महिला बसल्या तिकडं, त्यांच्याशी बोलूया. निवांत गप्पा हाणत बसल्या गँग सगळी. नमस्ते. एक साथ नमस्ते घातला बाबा. नमस्कार. नमस्कार. काय काय म्हणताय? काम बिम करून निवांत गप्पा हाणत बसताय? ते असे गल्ल्या जवळ असली फायदा असते. भांडणं करता का? भांडणं वगैरे काही नाही आम्ही करत. गल्लीत नसते काही नसतं. कसं आहे, आपल्या 4 बाया एकत्र आली भांडणं करतात. भांडणं हा प्रकार नाही आमच्या इथं. नाहीये. नाही. हे बघा कसं दिसतं रे, जवळ गल्ल्या बिल्ल्या. काय म्हणते इकडे आमदारकी? चालू आहे की चांगली आहे? कुणाला चांगले? म्हणजे अमल माडकांनी आमचं खूप छान काम केलंय. काय केलंय? आमदार ऋतुराज पाटील आहेत. नाही, आम्हाला अंमल माडकांनी आता ह्याचं पाणी दिलंय, परत ड्रेनेजचं दिलंय. इतक्या वर्षात आम्ही 18 वर्ष राहतो इथे, आमची काही सोय नव्हती. ड्रेनेजचं दिलं, पाण्याची सोय झाली, आता आमचे रस्ते मंजूर झालेत. आता हो, सगळं आता आमचं होणार आहे. आणि अंमल माडकांनीच आम्हाला करून दिलंय. त्यांनी ऋतुराज दादा इथं आमदार आलते, त्यांनी एकदाही आमच्याकडे पलटून बघितलं नाही, काय झालंय काय नाही. आले नाहीत? आलेलेच नाही. त्यांच्या आता बॅक साईडच आहे की आम्ही. कुणाची? कॉलेजची, DY पाटीलची इथे आहे. तिथे कॉलेज इथे समोर आहे काय? बोमला. ते मग ती कॉलेजला आले येत नाहीत का तुमच्या? आठवत सुद्धा नाही. आता आम्हाला एवढी पाण्याची, रस्ते, ड्रेनेजचं तर एवढं आम्हाला बोंब आहे, तरी सुद्धा इकडे कोणच आलेलं नाही. कंटिन्यू पाणी चालू आहे. बोलते नाही, बुडारी बिडारी काय नाही. आमदार काय म्हणतो आता? नाही, आता आमच्या इथं पाणी वगैरे नव्हतं, त्यांनी पाणी वगैरे चालू केलं. आमचा भागच ह्याच्यामध्ये नव्हता. कोल्हापूर महानगरपालिकेने आमच्याकडे लक्षच दिलेलं नव्हतं. मग आता रस्ते, पाणी वगैरे सगळं त्यांनी करून दिले. आता थोडी दिवसांनी ड्रेनेजचं पण चालू होईल. पारड कुणाचं गेले?
त्यांचंच असणार. आम्हाला सुविधा त्यांनी दिल्या त्यामुळे आमचं त्यांनाच मत असणार आहे. आम्हाला माडकांना आमच्या सुविधा त्यांनीच पुरवल्यात ना, पाण्याची म्हणा, ड्रेनेज लाईन म्हणा, रस्ते, परत स्ट्रीट लाईट नाही तिथं, कोपऱ्यावरती ओपन असल्यामुळे ते आता स्ट्रीट लाईट पण त्यांनी बसवून दिले, त्यामुळे सगळं आमचा पाठिंबा त्यांनाच आहे. हो हो. तुमचं कसं हो? आमचं पण तेच आहे. ठरवून एक मतानं मतदान करताय? नाही तसं काही नाही, आम्हाला त्यांनी सगळ्या सोयी दिलेल्या आहेत त्यामुळं आम्ही त्यांनाच मतदान करणार. आता पाटील 5 वर्ष आमदार आहेत, कोट्यवधी रुपये निधी आणलाय म्हणतात की इथं. आणला असेल पण आमच्यासाठी त्याच्या निधीचा काही वापर झालेला नाहीये. तुमच्या सगळ्यात थोर माणसं बोलतो. काय काय नाही आणलाय त्यांना, आम्ही कसं देणार? तुम्ही आमचं सगळी सुविधा केल्या, तुम्हालाच देणार हो आम्ही. हा, सुविधा करणाऱ्याला देणार, नाही करणाऱ्याला कसं देणार आम्ही? ऋतुराज दादा काय केलं नाही? काहीच नाही केलेलंच नाही ना, आलेलंच नाही तिकडे बघायला. असं कसं आता 5 वर्ष आमदार हो आहेत, पण यायला तरी पाहिजे ना. कोट्यवधी रुपये निधी आणला आणू देत की, मग ते आता कुठं आणला? आमच्याकडे आणला नाही, निधी आणला असं आमच्याकडे काय केलेलंच नाही ना. पैसे मिळतात की, येतात की. काय फायदा होतो की, का नाही होत? आता बघा गावाकडे असं काय प्रश्न विचारतोय, ग्रामीण भागात आमच्याकडे महिलांना 1,500 रुपये म्हणजे फार रक्कम आहे. आता वर पण एक मावशी गाठ पडली तेव्हा मी तिला म्हणलं की बाई गावाकडे कसं असते 10-20-50 रुपये सुद्धा मिळत नाहीत, नवरा हातात पैसे देत नाही, मुलं हातात पैसे देत नाही, ती मग अशा टायमाला मदत होती. शहरात होतं तशी मदत होते की, शहरातल्या बायकांना पैसे लागत नाहीत, लागतातच ना. असते तर पैसे जवळ थोडं असं काही नसतंय, उलट शहरात खर्च जास्त असतोय. खेड्यातल्या गावात इकडे तिकडे चालते, भाजीपाला इकडे तिकडे, इकडं बाकीचं पण खर्च असते, दूध वगैरे सगळंच विकत घ्यायला लागते, मग ते पैसे होतातच थोडेफार. आणि बायका स्वतःसाठी खर्च कधी करतच नाहीत, सगळं असेल ते कुटुंबासाठीच होतं. होय, महागाई काय वाटते का सरकार? महागाई तर आहे की, खूप महागाई आहे. त्यात आमचं तर म्हणणं आहे की सरकारनं त्यात जरासं महागाई जरा कमी करायला पाहिजे. जरा सिलेंडर म्हणा, डाळी, हे जरा धान्य जरा महाग झाले, तेलाचा डबा महाग झालाय, घरगुती खूप महाग झाले, त्यात जरासं कमी करायला पाहिजे. मग ती जर कमी करायचं कोणा सरकार पाहिजे? आपलं तर माडकांचंच पाहिजे. माडकांच पाहिजे? होय, आम्हाला होय तेच पाहिजे, भाजपच पाहिजे, कारण का आम्हाला सगळी सुविधा त्यांनी दिली. आम्ही आता 18 वर्ष इथं राहतोय, आम्हाला इथं रस्ता नव्हता, आता पाईपलाईनचे आम्हाला इथं थेट पाईपलाईन चालू केले, नंतर ड्रेनेजचं आमचं मंजूर झाले, त्यात आता रस्त्यांचं आमचं वरनं रस्ते पण करायला लागले, त्यामुळे तर आम्हाला त्याची सुविधा चांगली केली, आणि त्यामुळे तर आम्हाला अमोल माडिकच पाहिजे. आणि आमचं मत सगळं अमोल माडिकांनाच आहे. तेनाच मत आहे. दिवसा म्हणायचं काय तर नाही 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 तेनाच आहे, ते ना अमोल माडिकच. अमोल माडिक. इकडे काय महिला? नमस्ते. नमस्ते. एवढ्या सगळ्या तयार होऊन कुठे चाललाय? कुठे जायचं? असंच उभारले जातात आम्ही. असंच उभा राहायचा? नेते उभारल्यात, तुम्ही कशाला उभारले? नेते उभारलेत म्हणजे नेते आमच्यासाठी उभारलेत, बर, विकासासाठी. करतील का काय पुढारी काम? करतात की. कोणचं पुढारी करतात? अमोल माडिक साहेबांनी आज आम्हाला लाईट, पाणी, आम्ही 17 वर्ष झाले इथं घर घेतलं. अमोल माडिकच म्हणायला लागली, पलीकडे विकास केला म्हणलं म्हणणारच की. विकास झालेल्यांचंच नाव खातं त्याच गायलं पाहिजे, ज्याचं खात नाही त्याचं कशाला गायचं? लाडकी बहीण मिळते? हो हो मिळते की. फायदा होतो का काय? मग काय, गरजू महिलांना त्याचा भरपूर फायदा आहे. आता तुम्ही तर महाडिक म्हणताय, परवा महाडिक लाडक्या बहिणीला काय म्हणाले, अपमान केला म्हणते ती. अहो, लाडक्या बहिणीला अपमान केला. एखादा भाऊ आपला चेष्टेने आपल्याला बोलत नाही की बाई तुला आता माझ्या आयुष्यातलं देतो आणि तुला दाखवतो म्हणत नाही, तसे ते चेष्टेने बोलले असतील. मग आता बंटी पाटील साहेब आपल्या एका राजाच्या राजघराण्यातल्या महिलेला तिचा दम काढतात, ते तुम्हाला मीडियावाल्यांना दिसलं नाही? दावलं आम्ही. कुठं दाखवलं? हे माडकांचंच दाखवत आहे, ते दाखवा ना. आता काय करू? आता काय करू म्हणजे? नाही दाखवलं, दाखवा ना. आपण राजा म्हणून त्यांना निवडून दिलं, मंडलिकांना पाडलं ना, का तर आपला एक राजा उभारला. आणि राजाच्या जनतेसाठी राजानं माघार घेतल्यावर बंटी पाटील साहेब त्यांची दम काढतात आणि एका महिलेचा दम काढतात. नाशे नेते पाहिजेत कशाला? बरोबर आहे ना? महिलांचा तुम्ही इकडे त्यांनी मुन्ना मडकाने अपमान केला म्हणून सगळं जग जाहीर करताय, आणि तुम्ही तर राजाच्या घराण्यातल्या महिलेचा अपमान केला ना. मग हे शोभतात? नाही शोभत. आता काय महागाई वाढली? महागाई वाढणार. ते आली तरी वाढणार, ही आली तरी वाढणार. महागाईवर नियंत्रण झालं पाहिजे. महिलांना बाबा संसार चालवताना पाहिजे. बसल्या होत्या मावशी म्हणून इकडून 1,500 रुपये देतात, इकडून तेल डबा वाढवतात. कसं कसं होतील? आता हिने 3,000 देतो म्हणतात, मग तेव्हा त्या मावशीला काय 5 रुपये डबा मिळणार आहे? मिळेल काय? पुढारी बिडारी आहे तुम्ही? माझं घरानेच पुढारी आहे. होय. हो.
काय गाव बोलण्यावर लक्ष येते मग ठेक्यात बोलताय चांगलं विकास केला आमचा खरं भरपूर हा म्हणजे लाईट पाणी गटार परत पाईपलाईन पाण्याचं वगैरे सगळं त्यांनी विकास केलेला आहे. कोणी केलाय? महाडिक साहेबांनी अमल महाडिक साहेबांनी केलेला आहे. परत रस्ते मंजूर करून घेतलेले आहेत. आता रस्ते होतील. आता बरेच वर्ष इथं काही योजना नव्हत्याच म्हणजे बरेच वर्ष तसंच करायचं हे आपण करूया पण कोणी दाद दिली नाही. आता त्यांनी लक्ष घातलंय आणि जाणीवपूर्वक ते करायला लागले. आता कामं चालू आहेत. फक्त काय इथं बसेस चालू होत्या काय मग बंटी पाटील साहेबांचं ते कॉलेज आहे तिथं पार्किंगला पूर्ण रस्ता घेतलाय त्यामुळे बसेस बंद केल्या. आता आम्हाला साई मंदिरला जावं लागते बसला बसावं काय इथं बस नसल्यामुळे जेवढ्या लांब आम्ही जायचं बसला इथं बस असताना ती बंद केली आणि पार्किंगला जागा करून घेतली. म्हणजे बरोबर नाही आम्हाला बस वगैरे झाल्या तर आम्हाला बरं पडेल ना ते बरं पडेल हा सोयीच होईल तेवढं. ठीक आहे मत कोणाला देईल? मी महाडिक साहेबांना देणार कारण आमचा विकास त्यांनी केला ना. महाडिक साहेबांना केला. इकडे काय महिला आहेत बघ. नमस्ते. मोठी टिकली लावली इकडे बी कपाळ भरून लावली कोको या इकडे पूर्वी परंपरा इथे पूर्वीची परंपराच आहे. काय पूर्वीचं काय पूर्वीची परंपरा जी चालू राहिली ते अजून पण राहणारच साहेब. पण ऐकून घ्या भांडणाचा प्रश्न येत नाही याच्यात. 16 वर्ष झालं 15 आम्ही इथे राहिलोय आमच्याकडे कुणी एकानी हे नेत्यांनी इकडे लक्ष दिलेलं नाही. इथं कोण निवडणुकीला उभारायला आलेला नाही. 15 वर्ष झालं डबऱ्यातनं आम्ही आलो गेलो एवढ्या पाण्यात राहिलो पण ते दिवस आता आम्ही राहिले आमचं हे मंडळ निर्माण आम्ही केलंय त्यातनं आम्हाला हे सुधारणा तुम्ही करून द्यायला पाहिजे. आमच्या ड्रेनेजचं पाईपलाईन इकडच्या लोकांनी अडवलंय ते तुम्ही आळा घालायचा आणि तुम्ही आमच्या तुमच्या गल्लीत नको आम्हाला तुमचा भाऊना आधार पाहिजे आणि आम्हाला एकनाथ शिंदेनी अमोल महाडिक साहेबांनी आधार पूर्ण दिलाय. त्यांनी नाही आमची कामं करू द्यात पण आम्हाला म्हटल्यात त्यात समाधान आहे. पाण्यासाठी दरादर लढलोय पण आता अमृत योजना आजपासून चालू झाल्या. राजकारणाचं काम एखाद्या सामान्य माणसं आणि आमचे रस्ते लाईट पाणी आम्हाला करून द्यायचं बघा. बरोबर बोलतात की मोठी माणसं आहेत म्हणलं त्यांनी इतके वर्ष अनुभवलंय तेच त्यांनी सांगितलंय. काय परिस्थिती आहे भागामध्ये? भागामध्ये आता कसं आहे इतके वर्ष राहिली लोकवस्ती झालीये पण म्हणावं तेवढा विकास नाही. आज कोल्हापूर शहराच्या जवळ हे ठिकाण आहे असं नाही की लांब आहे. आज कॉलेज इथं समोर आहे पण त्यांनी कॉलेजच्या समोर असून हा भाग एवढा मागं राहिला. त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं. सत्ता असून आणि सत्ता नसलेल्या माणसांनी आज आम्हाला पाठिंबा दिलाय. इथपर्यंत सगळ्या योजना आणल्यात. अमृत योजनेचं पाणी चालू केलंय. आज बऱ्याच ठिकाणी अमृत योजना दिलीये पण पाणी अजून चालू नाहीये पण आम्हाला योजना देऊन इथं आता त्यांनी पाणी चालू केलेलं आहे. ड्रेनेज लाईन असू दे तुमचं किरकोळ रस्ते असू देत लाईट असू दे. आज माळात येताना रात्री बाई एकटी येऊ शकत नाही का तर लाईट नाहीये. कोण पण माणसं येऊन थांबू शकतात तिथं त्यामुळे ती बाई येऊ शकत नाही. त्या योजना आज आम्हाला साहेबांनी करून दिलेल्या आहेत. भागात काय वातावरण चर्चा काय कोणाची जास्त चर्चा आता ज्यांनी काम केले त्यांची चर्चा करणार. अमल महाडिक साहेबांची चर्चा. हा आजी होती बाबा काय. हा आजी तुमच्या त्या कुकातनं निघला येशे बाजूला ह्यांचं लांबलं तिकडे काय म्हणता इकडे आहे का वातावरण? आहे की बरं आहे की. कोणाला चांगलं आहे? हो ना महाडिक चांगले आहेत की साहेब. का महाडिक चांगलं आहे? पाटलाने काय केलंय तुमचं? पाटलाने काय केलंय तर ते पाटलांनी माहिती असेल की काय केलंय की आतापर्यंत काय केलं ते त्यांना माहिती असेल की नाही. राधानगरी तालुका त्यांचा आहे त्यांनी सुधारला. इकडे काय सुधारले हे काहीतरी बघायला नको होतं काय रस्ते करायचे काय करायचंय. इकडे काय चालू आहे बाबा? काय चालू आहे? मीटर नवीन बसवायचं. हा मीटर बसवायचं चाललंय हो. मीटर? होय. कशाचं मीटर आहे ती? अमृत योजनेला पाणी आलंय ना त्याला बसवायचं चाललंय. पाणी आता आलंय? होय होय. कुणी आणले? अमल महाडिक. काय काय कसं काय पाणी आले का इकडं? ते पाणी यायचं आहे अजून आता कनेक्शन जोडायचं चाललंय अमृत योजनेचं पाणी. आता मीटर जोडायला आले ते आपलं जोडून घ्यायचं. बरं बरं. काम काय इकडं काम आहे झालेत की साधारण अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया या साळुंखेनगर भागातून आहेत. खरं तर कळंब्याच्या जवळचा हा भाग आहे आणि यंदाच्या या कोल्हापूर दक्षिण विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या भागामध्ये जातो तिथल्या लोकांशी बोलायचा प्रयत्न करतोय. खरं तर हा संपूर्ण भाग बऱ्याच वर्षापासून बऱ्याच योजनांपासून आणि सुखसुविधांपासून दुर्लक्षित होता असं इथल्या महिलांचं वगैरे सगळ्यांचं म्हणणं आहे. जाणीवपूर्वक खरं तर महिलांशी थोडंसं गल्लीनं बोलत गेलो. लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट आपण खरं तर विचारला. परवा दिवशी इथं मुन्ना माडकांकडून एक वक्तव्य झालं त्याच्या संदर्भानं बराच राळ उठली होती. त्याला काउंटर करताना इथल्या महिलांनी बंटी पाटलांनी राजेंच्या पत्नीचा अपमान केला ते चालतंय का
अशा पद्धतीचे काही वक्तव्य केले. बरंच खाली पोहोचले बरं का. म्हणजे ग्रामीण भागामध्ये आपल्याला वाटतं की लोक फडा बोलतात, शहरी भागामध्ये तशी लोक बोलत नाहीत, पण बोलली ही सगळी लोक आणि प्रतिक्रिया आपापल्या पद्धतीने व्यक्त केल्या. लाडकी बहीण हा यंदाच्या निवडणुकीचा महत्त्वाचा टप्पा आहे. या निवडणुकीनं एकतर सरकार येणार आहे किंवा नाही तर मग सरकार अडचणीत येणार, अशा दोनच गोष्टी होणार आहेत. त्यामुळे कुठेतरी त्याचाही इम्पॅक्ट आपण थोडासा चेक केला आणि त्या निमित्तानं इथं मग ऋतुराज की आम्हाला अशा पद्धतीनं जात असताना समोरच DY पाटील कॉलेज आहे म्हणे आणि त्या भागातली ही सगळी मंडळी त्या भागातल्या लोकांच्या ह्या संपूर्ण प्रतिक्रिया होत्या ज्या तुम्ही बघितल्या. अर्थात प्रतिक्रिया अशा असल्या तरी प्रत्यक्षात लोक मतदान पेटीमध्ये जाऊन कुठल्या पद्धतीचं बटन दाबतात यावरून निवडणुकीचा निकाल काय असणार आहे ते अवलंबून असणार आहे. कॅमेरामन संकेतसह मी अविनाश, महाराष्ट्र माझा, कोल्हापूर.